संयुक्त मोर्चामध्ये सामील झालेले संबंध आंबेडकरी बांधव आणि भगिनींनो, आज मी हॅलो या मोर्चा उपवर्गीकरण थांबवण्यासाठी उपवर्गीकरणाची ही जी प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये अतिशय जलद गतीनं महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। हा संबंध 13% समाज, ज्याला तुम्ही दलित समाज म्हणून संबोधत होते, हा आंबेडकरी समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 13% समुदायाचं एकत्रीकरण केलं आणि हा एकत्रित आलेला समाज आज महाराष्ट्र सरकार याची शकल करत आहे। जातीच्या नावावर, आरक्षणाच्या नावावर, आरक्षण हा एक मुद्दा त्यांना सापडलेला आहे की या समाजाला या आरक्षणाच्या माध्यमातून विभाजित करता येईल का। शेड्यूल कास्ट हा जो वर्ग आहे, हा वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे। या आरक्षणामध्ये 59 जातींचा समावेश या ठिकाणी केलेला आहे। 59 ही जाती सुखा समाधानानं आतापर्यंत 60-75 वर्ष संविधानाला झाली। आम्ही एकत्र नांदत होतो, आपापल्या पद्धतीनं प्रगती करत होतो। तुम्ही जेवढ्या जागा दिल्या त्या जागा घेऊन आम्ही लढत होतो, शिक्षणामध्ये प्रगती करत होतो। आमच्या शिक्षणाला तुम्ही पुरेपूर संधी देण्याचं काम केलं नाही, तरीही आम्ही आमच्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका म्हटलं, आम्ही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलो, आम्ही नोकऱ्यांच्या प्रवाहामध्ये आलो, राजकारणांमध्ये आलो, सामाजिक चळवळीमध्ये आलो, सांस्कृतिक चळवळीमध्ये आलो, राजकीय चळवळीमध्ये आलो, आम्ही एकत्र झालो आणि आज आम्ही सामर्थ्यानं लढत आहोत, आपल्या हिमतीवर लढत आहोत। डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये जर एखादी जात मागास राहिली असेल, या संविधानामध्ये सांगितलं आहे, एखादा जातीचा विकास झाला नसेल तर आमचे घटनेचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सांगतात की त्यांचा कुठे विकास झालेला नाही, शिक्षणामध्ये मागे पडले असतील तर त्यांना सोयी उपलब्ध करून द्या, त्यांच्या उन्नयनाच्या सोयी या सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या। पण आहे त्या गोष्टीमध्ये फूट पाडून या समाजाला वेगवेगळं करण्याचं षडयंत्र या ठिकाणी राबवलेलं जात आहे। कधी नव्हे तो आमचा चर्मकार बांधव 59 जाती, सगळ्या जाती, ढोर, चांभार, महार, मातंग, ह्या सगळ्या एकत्र येऊन या आरक्षणाचा उपभोग घेत होता। अरे मला एक सांगा की हा सगळा वर्ग आरक्षणाचा उभा झालेला आहे, संध्या आलेल्या आहे, त्या संधीपर्यंत जाण्यापर्यंत आपल्याला बलवंत व्हावं लागेल। ती संधी कॅप्चर करण्यासाठी आपल्यामध्ये ताकद आपल्याला निर्माण करावं लागेल, त्या संधीसाठी आपल्याला पात्र व्हावं लागेल। बांधवांनो, आपण आपली पात्रता वाढवण्यापेक्षा आपण काय करतो आहे, आमचं खाल्लं, कोणी कोणाचं खाल्लं नाही। बांधवांनो, कोणत्याही बौद्ध समाजानं कधी मातंग समाजाचा एखादा कॅन्डिडेट घेतला असेल, कोणत्याही बौद्ध समाजानं त्याचा विरोध केलेला नाही। चर्मकार बांधवांना नोकरीमध्ये घेतलं असेल, बौद्ध समाजानं त्याचा विरोध केला नाही। एका बाबासाहेबांच्या शिका म्हणण्यावर शिकणाऱ्या, लढणाऱ्या या बौद्ध समाजाने एका सगळं टाकून द्या, परंपरा नका,
घेण्यासाठी तुम्ही या समाजामध्ये फूट पाडू नका. हा शेड्यूल कास्टचा जो वर्ग बाबासाहेबांनी उभा केलेला आहे त्याच्या उन्नयनासाठी तुम्ही कृती कार्यक्रम द्या. आमच्यामध्ये फूट पाडून आमच्यामधलेच RSSच्या दावणीला मताचं विभाजन करून या देशामध्ये मताचं विभाजन करून RSSच्या दावणीला आणि BJPच्या दावणीला लावण्याचं काम इथलं महाराष्ट्र सरकार आणि इथलं भारत सरकार करत आहे. सुप्रीम कोर्ट